या स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च पदावरती म्हणता येईल अशा सरन्यायाधीशांवरती एक हल्ला होतो। त्यानंतर काही गटाकडून त्या हल्ल्याचं समर्थन होतं, तर काही लोकांकडून या हल्ल्याला दलित विरोधी हल्ला किंवा सरन्यायाधीशांवरती झालेला हल्ला म्हणजे हा लोकशाहीवरती झालेला हल्ला, संविधानावरती झालेला हल्ला असं म्हटलं जातं। एकूणच जे घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे, अर्थात त्यात बाजू कुठलीही असो। परंतु हे का घडलं, कसं घडलं याबद्दल आपण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे दोन्हीही बाजूंनी। नेमकं जे ॲडव्होकेट आहे राकेश किशोर यांनी हे कृत्य का केलं याचे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील। सरन्यायाधीशांनी याबद्दल नंतर फारशी चर्चा केलेली नाही, परंतु या घटनेला ज्या प्रसंगाची पार्श्वभूमी आहे त्याबद्दल आपण सगळे जाणतोच। आणि त्यामुळे ही जी काही घटना घडलेली आहे ती घटना संविधानाच्या चष्म्यातून आपल्याला बघायची। आणि नेमकं याच चर्चेसाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक शिवानंद भानुसे सर। सर नमस्कार। नमस्कार। आपण संविधानाचे अभ्यासक आहात। या देशामध्ये संविधान टिकलं पाहिजे याचा जो एक लढा चालू असतो त्या लढ्यामध्ये आपण अग्रगण्य आहात आणि आजच्या या चर्चेमध्ये त्यामुळे आपलं स्वागत आहे। आपण सुरू करू तत्पूर्वी हा व्हिडिओ माझी विनंती असेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, कारण या घटनेला आपण हिंदुत्वाची नजरेतून किंवा दलितांच्या नजरेतून, सरन्यायाधीशांच्या नजरेतून किंवा एका वकिलाच्या नजरेतून बघणार नाही आहोत। हा व्हिडिओ आपण संविधानाच्या चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, कारण बऱ्याचदा आपण संविधान करताना लोकांना बघतो, परंतु संविधानाचं मुखपृष्ठ सुद्धा या लोकांनी कधी बघितलेलं नसतं। असेही काही अनुभव आम्हाला येतात। चला तर सुरू करूया। सर, सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की ॲडव्होकेट राकेश किशोर यांनी बऱ्याच माध्यमांना मुलाखती दिल्या आणि त्यांनी केलेल्या कृतीचं एक प्रकारे त्यांनी समर्थन केलं की माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता स्वतःला व्यक्त करण्यासाठी किंवा मला रिप्रेझेंट करण्यासाठी, आणि त्यामुळे मी हे कृत्य केलं। हे मी पूर्ण विचारपूर्वक केलं, त्याचे वेगवेगळे कारणही त्यांनी सांगितलेले आहेत। तर ही जी काही घटना घडली, त्यांनी जे काही बूट फेकला वगैरे जे काही असेल, ही घटना योग्य आहे का? सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला। ही घटना योग्य तर नाहीच, पण ती निषेधार्ह आहे, ती असंविधानिक आहे, ती देशद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये मोडली जाऊ शकते अशी ती घटना आहे। आणि त्याचा जेवढा निषेध केला जाईल तेवढा कमीच आहे। कारण भूषण म्हणजे हे जे गवई आहेत हे केवळ एक व्यक्ती नाहीत, ते सरन्यायाधीश आहेत। सरन्यायाधीश आणि आपली जी संसदीय कार्यपद्धती आहे, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, या तीन मंडळाचे तीन प्रमुख आहेत। म्हणजे राष्ट्रपतीला शपथ देण्याचं काम कोण करतं तर सरन्यायाधीश करतात। सांगायचं तात्पर्य हे आहे की हे तिन्ही म्हणजे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश या देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत। आणि जगभराचा विचार केला तर न्यायव्यवस्थेला एक नंबरचं स्थान असतं आणि ते सरन्यायाधीश आहेत। गवई हे केवळ एक व्यक्ती नाहीत, ते सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्या दिशेनं बूट भिरकावला जातो म्हणजे तो लोकशाहीवरचा हल्ला आहे, तो संविधानावरचा हल्ला आहे आणि एकंदरीतच तो या व्यवस्थेवरचा हल्ला आहे असं मला वाटतं। बरं, अर्थात आता आपण एका दृष्टीने जेव्हा विचार करतो तर जी घटना घडली ती खरंच निंदनीय आहे। आपल्या देशाच्या व्यक्तिगत वाद असू शकतात जे काही असेल ते, परंतु आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावरती बसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचा त्या व्यक्तीवरती हल्ला करणे म्हणजे अर्थात तो देशाच्या अस्मितेला धक्का लावणारा हा हल्ला आहे, हे आपण सगळे मानतो। परंतु या घटनेची जी पार्श्वभूमी सांगितली जाते ती पार्श्वभूमी अशी आहे की सरन्यायाधीशांनी एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये
तू तुझ्या विष्णूला जाऊन सांग, तू तुझ्या महादेवाला जाऊन सांग वगैरे अशा प्रकारचं एक वक्तव्य सरन्यायाधीश साहेबांनी केलेलं होतं आणि त्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि म्हणून मी हे कृत्य केलं. मी सरन्यायाधीश या पदालाही मानतो, मी गवई साहेबांचाही खूप आदर करतो, परंतु त्यांनी हे केलेलं वक्तव्य चुकीचं होतं. तर अर्थात हे वक्तव्य आपल्याला सरन्यायाधीशांनी केलेलं योग्य वाटतं का? सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा आणि त्यांच्या ट्विटचा विपर्यास केला जातो. बरं. कारण काय झालंय, त्यांनी जी जनहित याचिका आली होती ती याचिका एका मंदिराच्या संदर्भात होती. बरं. ती जीर्ण होत चाललेल्या विष्णूच्या मूर्तीच्या संदर्भात होती. न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे पुरातत्व विभागाचं काम आहे. अर्थात ते भारत सरकारचं काम आहे आणि ते पुरातत्व विभाग त्यांच्या अंडर काम करतो. त्यांना जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे. ते न्यायाधीशाचं किंवा न्यायव्यवस्थेचं काम नाही. अच्छा. एखाद्या धर्माच्या बाबतीत, एखाद्या मूर्तीच्या बाबतीत किंवा पुरातत्व विभागाचे हे जे असतं ना, हे सरकारचं काम असतं. न्यायव्यवस्थेचं काम काय आहे, एखादी गोष्ट घडल्यानंतर ती कायदेशीर आहे की नाही ती तपासून सांगण्याचं काम असतं. आदेश देण्याचं नसतं. तुम्ही एखादी डिग्री घेतली, समजा तुम्ही MA BEd झालात, MSc BEd झालात, म्हणून तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही नोकरीसाठी. नोकरी देणारी व्यवस्था वेगळी आहे. मला नोकरी का मिळत नाही असं तुम्ही न्यायव्यवस्थेत जाऊन नाही म्हणू शकत. तसंच त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे त्यांचं काम आहे आणि त्यांच्याकडे जर तुम्ही जाणार नसाल तर तुमचे जे विष्णू भगवान आहेत त्यांची प्रार्थना करा. हे म्हणजे हे जाणीवपूर्वक खोडसाळपणे नव्हतं. हे सरळ विधान होतं. पण दरम्यानच्या काळात तुम्ही जे आता राकेश किशोर असं म्हणताय, ते राकेश किशोर एवढंच नाव नाही, ते राकेश किशोर तिवारी आहेत. हे तिवारी लपवलं जातं. जसं अफजल खानाच्या प्रसंगामध्ये कृष्णा भास्कर एवढंच म्हटलं जातं, पुढचं लपवलं जातं. का लपवलं जातं हे वेगळं सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये. या पद्धतीनं ते लपवलं जातं. त्या दरम्यान एक गोष्ट घडली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष पूर्ण करतोय. त्या दरम्यान भूषण गवई यांच्या मातोश्रीला त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी सुरुवातीला होकार पण दिला होता असं कळतंय. पण जेव्हा सगळीकडून सोशल मीडियावर इकडून तिकडून असं दिसलं की विरोध होतोय की आपली विचारधारा तर ती नाही, आपण त्या प्रोग्रामला नाही गेलं पाहिजे, आणि त्यांनी जेव्हा नकार दिला त्याचा बदला म्हणून हे कृत्य घडलेलं आहे. हे विष्णूच्या मूर्तीचं हे कारण दाखवलं जातंय, बाकी हे असं घडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आजही म्हणजे जात कुणाच्या डोक्यात आहे. भूषण गवई आज त्या पदावर आहेत, पण ते कुठल्या जातीतून येतात, ते मागासवर्गीय आहेत. आजही तुम्हाला संविधानानं सर्वोच्च पदावर बसवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही इनडायरेक्टली तुम्ही चक देताय की नाही, तुम्ही कुठल्याही पदावर बसा, व्यवस्था आम्हीच चालवतोय. जेव्हा त्यांनी हा मुद्दा असा आहे की यांना कायद्यानं उत्तर देता आलं असतं, त्या संदर्भात जनहित याचिका करता आली असती, तुम्ही बूट फेकताय. आणि जेव्हा भूषण गवई त्यांना माफ करतायत, तर भूषण गवईला तरी कोणी अधिकार दिलाय त्यांना माफ करण्याचा? ते भूषण गवई व्यक्ती नाहीये, ते सरन्यायाधीश. तुम्ही तुमच्या पदाचाही अपमान करताय भूषण गवईला, माझं म्हणणं आहे. आणि तिथं पोलीस आहेत ना, भूषण गवई ज्यावेळेस तिथं आहेत सरन्यायाधीश, त्यावेळेस तिथं Z++ सुरक्षा आहे, तिथं सगळी यंत्रणा आहे. त्यावेळी पोलिसांनी त्या कृत्यावर त्याला पहिले अटक करायला पाहिजे होती, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, आणि जातीवाचक आहे म्हणून त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. हे जर घडणार नसेल तर या देशात न्यायाधीश जर सुरक्षित नसतील, सरन्यायाधीश, तर सामान्य जनतेचं काय? हा मॅसेज वाईट चाललाय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही एक जी गोष्ट बोलली की त्याचं राकेश किशोर पुढचं नाव लपवलं जात आहे, परंतु तो व्यक्ती तुम्हाला जे म्हणायचं आहे की तो कुठल्या तरी एका वर्गातून येतो, तो व्यक्ती त्या वर्गातून येतच नाही. ते स्वतः सांगतायत की मी स्वतः दलित कुटुंबातून येतो. दलित असू शकतो. हा. तुम्हाला एक सांगू, हिंदू धर्मामध्ये जी जातीची उतरण आहे, म्हणजे या देशात जातीच्या नावाने शोषण झालंय आणि ते धर्मामध्येच झालंय. म्हणजे आज हिंदू धर्मामध्ये एवढ्या जाती येतात, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, 4 वर्ण आहे, 6 वर्ण होते. आणि विशिष्ट वर्णाचे, आता मी त्या जातीची नावं इथे घेणार नाही,
ती स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात फार मोठं असं स्वारस्य मानतायत. परंतु त्यांना एक वरचा वर्ण हिंदू समजतच नाहीये. कारण धर्माच्या विधी असतात. जसं मोंज केली जाते, त्याचा विधी केला जातो, प्रत्येक धर्माचा विधी केला जातो. एका जातीचा जर सोडला हिंदू धर्मात तर बाकीच्यांचा तो विधी होत नाही. परंतु बाकीच्यांना तसं समजून घ्यायचंय आणि त्याच्यात समाधान मानायचंय, असं या देशात चाललेलं आहे. त्यामुळे ते मी दलित असू शकतो असं म्हटलेलं आहे, पण ते दलित नाहीत. दलित शब्द सुद्धा उच्चारण आता चुकीचं आहे. नाही, पण ते स्वतःच म्हणताय ना की मी तर आहे नाही म्हटले, मी शेड्यूल कास्ट मधून आहे. नाही, त्यांनी सांगितलंय असं की मी शेड्यूल कास्ट मधून येतो. खरं तर गवई साहेब यांनी कधीही अस्पृश्यतेचा त्यांना कधीही गंध लागलेला नाही आहे. त्यांचे वडील राज्यपाल राहिलेले आहे, त्यांचे वडील फार मोठमोठ्या पदांवर राहिलेले आहे, फार इलिट क्लासमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि ते तिथपर्यंत पोहोचले. खरा अन्याय तर माझ्यावर झालेला आहे असं ते व्यक्ती सांगतायत. मग तरी सुद्धा त्या व्यक्तीला एखाद्या जातीचाच आहे जेव्हा तो म्हणतोय की मी नाही आहे, असं म्हणणं आपल्याला पद, पैसा हा आणि सोशल स्टेटस याच्यात फरक आहे. ही गल्लत करतो आपण सातत्यानं. कसं असतं की एखाद्या गावामध्ये एखाद्या मागासवर्गीयाचं घर, सुंदर घर असलं, बंगला, आणि त्याच्या बाजूला उच्च वर्णीयाचं झोपडं बी असलं तर सोशल स्टेटस त्याचं जास्त असतं. अच्छा, हे आपण लक्षात घेत नाही. तुम्ही आजही सांगायचं, तुम्ही संविधानानुसार ज्यांनी संविधानच नाकारले, ज्यांनी या देशात राष्ट्रध्वजाला विरोध केला, ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला, ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, ज्यांच्या कार्यालयावर 52 वर्ष राष्ट्रध्वज फडकला नाही, ज्यांनी इंग्रजांनाच मदत केली, ज्यांना सोशल इथलं सामाजिक स्वातंत्र्य नको होतं, आणि ते परत आपल्याला सांगणार की मी असू शकतो, मी तेही असू शकतो. म्हणजे परत तुम्ही विपर्यास करणार, कॉन्ट्रोवर्सी करणार, लोकांसमोर असं दाखवणार की मी सुद्धा मागासवर्गीय आहे. हे चूक आहे, खोट आहे. पण तुम्ही जे सगळं सांगतायत, 52 वर्ष झेंडा फडकवला नाही वगैरे वगैरे, हे ज्या संघटनेशी संबंधित आहे, त्या राकेश किशोर आणि त्यांचे असे काही संबंध प्रस्थापित झाले नाही ना. लोकांनी तर फार शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या ज्या संघटनेबद्दल तुम्ही बोलताय तो व्यक्ती त्या संघटनेशी निगडीत नाही आहे असं सगळे मीडिया सांगताय. तुम्हाला एक उदाहरण देतो सर, महेशजी, तुम्हाला एक उदाहरण देतो मी. जेव्हा नथुराम गोडसेनं गांधीची हत्या केली होती तेव्हा RSS वर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बॅन आणला होता. आणि तेव्हा गोळवणकर आणि हे सगळे मिळून, हेडगेवार, हे सगळे मिळून तिथे हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यांच्या विनवण्या करत होते किंवा आमचा आणि गोडसेचा काहीही संबंध नाही, तो आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाही, आम्ही म्हणजे असं त्यांनी स्पष्ट अगदी कुठलाही पुरावा नाही असं सगळं सांगितलं होतं. पण वल्लभभाई पटेलांचं वाक्य होतं त्या काळातलं की तुम्ही ज्या पद्धतीनं RSSनं या देशात वातावरण तयार केलंय, जी लोकांची मानसिकता तयार केली, त्या मानसिकतेने हा खून केलाय, मानसिकतेने हत्या केली. तसं डायरेक्ट राकेश किशोर तिवारी जरी RSSचा नसला तरी हे जे वातावरण तयार केले गेलेलं नाहीतलं, याला संघच कारणीभूत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या संघ आणि त्याच्या 17 उपसंघटना ज्या काम करतायत ना, ते त्याच्यासाठीच करतायत. आणि या देशाचं दुर्दैव हे आहे की त्या अंधभक्तांची संख्या खूप आहे. म्हणजे तुम्ही श्रद्धा असली पाहिजे हो, पण तुम्ही दगडाला एखादा शेंदूर लावला की तुम्ही कुठल्याही दगडाला तुम्ही देव मानणार आणि मग सगळं त्या पद्धतीने तुम्ही चालणार, हे वाईट आहे. म्हणून माणसानं माणसावर रीत करावी, माणसानं माणसावर प्रीत करावी, माणसानं माणसासारखं वागावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, या देशाला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळालं तरी चालेल, पण या देशाला सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे. आरक्षण कुठून आलंस? कलम 14 मध्ये जरी समानतेचा अधिकार होता, तर 15-16 मध्ये आरक्षण का आलं? तर या देशात जातीची उतरंड होती, वर्णव्यवस्था होती. तिथे बुद्धानं क्रांती केल्यानंतर प्रतिक्रांती झाली मनुस्मृती नावाची, आणि इथं जातीच्या नावानं शोषण झालंय, आणि म्हणून इथं सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाची गरज आहे. म्हणून गोलमेज परिषदेमध्ये गांधी आंबेडकरांचे वैचारिक वाद झाले, वैचारिक वाद होते, त्यांचे मनभेद नव्हते, मतभेद होते. ती त्या उंचीची माणसं होती, त्या उंचीवर जाऊन ती चर्चा करत होती. गोलमेज परिषद, राणीला सुद्धा हिंमत होत नव्हती की मी वरती बसावं यांनी खाली बसावं, म्हणून गोलमेज परिषदेची संकल्पना आलेली ही त्या लेव्हलची मानत होती. गांधी, आंबेडकर, नेहरू, पटेल
हे बॅरिस्टर होते त्या काळातले लोक. ते असे अशिक्षित आणि अवैज्ञानिक नव्हते, बरोबर, ते असे अंधभक्त नव्हते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अर्थात. जरी अर्थात आता हा चर्चेचा विषय मोठा होऊ शकतो, कारण ज्या काँग्रेसनी आपण म्हणू शकतो ज्या RSS वरती बंदी घातली, ती बंदी उठवली सुद्धा त्यांनीच होती. आणि अर्थात त्यांचे काही पुरावे किंवा ते गोडसे आणि त्यांचा संबंध काही जोडू शकले नव्हते अर्थात. आणि देशामध्ये कायदा पुराव्याला मानतो आपल्याकडे, म्हणजे संशयाच्या बळावरती. मग तसं जर विचार केला तर आज भाजप तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच जेलमध्ये घालेल, म्हणजे संशयाच्या म्हणजे तुम्ही देशाचं वातावरण खराब करताय हा संशय सुद्धा त्या अँगलनी जर पुरावा म्हणून जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांना जेलमध्ये बसावं लागेल. कारण आज त्यांच्या मते म्हणजे अर्थात आम्ही तर जे स्पष्ट आहे ते ऐकतो, बोलतो आणि करतो, परंतु या सध्याच्या सरकारला जे जे लोक चॅलेंज करतात ते लोक भाजपसाठी देशद्रोही आहेत. आणि मग जर तुम्हाला जर RSSचा जर कायदा वल्लभभाई पटेल यांनी जो लावला तेच जर आपण त्याला काय म्हणू शकतो नॅचरल लॉ तुम्हाला लावलं तर तुम्हाला उद्या जेलमध्ये बसावं लागेल. कारण या व्यवस्थेला विरोध करणारा प्रत्येक जण आज कुठल्या ना कुठल्या अँगलनी देशद्रोही ठरवला जातो. अर्थात याचा अनुभव आम्हालाही फार येतो, आम्ही तर कुठल्या पक्षाची निगडीत नाही, परंतु जर चुकून हुकून आम्ही एखाद्या गोष्टीवरती टीका जर करायला गेलो, अर्थात आम्ही सगळ्याच विचारधारेंवरती जिथे जिथे योग्य वाटेल तिथे तिथे टीका करतो. जर काँग्रेसवरती टीका केली तर भाजपवाले म्हणतात तू खूप चांगला आहेस, काँग्रेसवाले म्हणता हा नालायक. एखाद्या चूक झाली म्हणून भाजपबद्दल आपण जर काही बोललो तर मग तुम्ही डायरेक्ट देशद्रोहीच आहात. अर्थात आता आपण जे सामाजिक स्तराबद्दल आपण जर बोललो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण या संविधानाच्या माध्यमातून अर्थात SC आणि ST या प्रवर्गांना दिलं होतं आणि मंडल आयोगाच्या निमित्ताने ते नंतर OBC हे आरक्षण आपल्याला मिळालं. पण तुम्ही जे सांगतायत की बाबा एखादा उच्चवर्णीय आहे तथाकथित, त्याची झोपडी आहे आणि एखाद्या कॅटेगरीतून येणाऱ्या किंवा मागासवर्गीय व्यक्तीचं एखादा मोठं घर आहे, तरी सुद्धा सामाजिक स्तर या झोपडीवाल्याचा जास्त आहे. मग आता हा जर सामाजिक स्तर इतकं सगळं बदलल्यानंतरही जर सामाजिक स्तर जर आपल्या मेंदूतून जाणार नसेल तर ही जी व्यवस्था आहे आरक्षणाची, ती आरक्षणाची व्यवस्था फेल ठरली असं नाही होणार का? नाही, असं नाही म्हणता येणार त्याला. कारण मी या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही जी प्रस्तावना केली, पटेलांचं नाव घेतलं, नेहरूंचं घेतलं, त्याच्यावर मला बोलणं आवश्यक वाटतं. कारण पटेलांनी बॅन आणला होता, बंदी आणली होती. बरोबर. ती बंदी कुणी आणू दिली माहिती? नेहरूंनी. नेहरू म्हणाले होते, म्हणजे कदाचित हे काय करतात आज पटेलांना जवळ करतात. पटेल तर यांचे खरे दुश्मन होते. पटेल RSS विरोधी होते, त्यांनी बंदी आणली होती. आज हे पटेल गुजरातचे म्हणून पटेलांची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, पटेलांना हे आवडलं नसतं. अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पुतळा करताना हे पटेलांच्या विचाराच्या विरोधातलं आहे. आणि दुसरं तुम्ही नेहरूंना टार्गेट करताय ना, त्या नेहरूंनी तुमची RSS वाचवलेली आहे. नेहरू म्हणाले होते की ही लोकशाही आहे, एखादा कुणीतरी सामान्य माणूस या चौकात उभं राहून नेहरूंना शिव्या देईल आणि तरी नेहरू ते ऐकून घेईल, ही लोकशाही आहे. मुद्दा असा आहे की नेहरू सारख्या माणसांवर हे आज आरोप करतायत आणि पटेल म्हणजे कॉन्ट्रोवर्सी सांगतोय तुम्हाला. दुसरा प्रश्न आरक्षणाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक, म्हणजे शाहू महाराजांनी, त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुलेंनी, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले या व्यवस्थेचे आपले सगळ्यांचे विचाराचे बाप आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी जेव्हा हंटर कमिशन समोर हे मांडलं होतं ना, मूळ संकल्पना आरक्षणाची फुलेंची आहे, त्याची अंमलबजावणी शाहूंनी केली. आणि घटनेच्या माध्यमातून या देशात हे आवश्यक आहे, हे जर नसेल तर या देशाची वाट लागेल. म्हणून बाबासाहेबांनी आग्रह धरला. काही बाबतीत मी सुरुवातीलाच सांगितलं, मतभेद असतील बाबासाहेबांचे, नेहरूंचे, गांधींचे, पण जेव्हा पहिलं मंत्रिमंडळ तयार होत होतं तेव्हा राजेंद्र प्रसाद आणि नेहरू वर्ध्याला आले होते सेवाग्रामला गांधींकडे आणि यादी दाखवली. तेव्हा गांधी म्हणाले याच्यात 2 नावं नाही आहेत, 2 नावं ऍड करा. ते म्हटले कुठले? ते म्हटले एक डॉक्टर BR आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी. ते म्हटले हे तर आपल्या सोबतचे नाहीत. ते म्हटले सुरुवात होते, यांना सोबत घेऊन काम करावं लागेल आणि जेव्हा हे
मजबूत होतील तेव्हा लोकांना ठरवू द्या कुणाला सत्तेवर ठेवायचंय. आज आपण सत्तेवर बसलो याचा अर्थ त्यांना बाजूला ठेवणार, ते बाजूलाच राहतील. याला लोकशाही म्हणतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं शासन, जी सायमन डी मॅडफर्डनं 1265 अंमलबजावणी सुरुवातीला संकल्पना मांडली होती. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ती अंमलबजावणी झाल्याचा दावा पूर्ण जगभर झाला आणि ते सत्य होतं. आणि तोच आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार केलेलं आहे. म्हणून हे लोककल्याणकारी संविधान आहे, हे समानतेचं संविधान आहे, हे एकात्मता प्रस्थापित करणारं संविधान आहे, हे समता प्रस्थापित करणारं संविधान आहे, समरसता नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टीनं आपण विचार केला तर हे यश आहे. वेळ लागेल, इथली मानसिकता बदलायला वेळ लागेल, पण आजही ती बदलू दिली जात नाही. हे तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे, वाईट आहे, हे देशासाठी घातक आहे. असंच जर चाललं तर देशात अराजकता निर्माण होऊन या देशाचा श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात म्हणजे सामाजिक स्तर जो आहे तो आणि आर्थिक स्तर वेगळा आहे असं आपलं स्पष्ट मत आहे. आणि सरन्यायाधीश जे आहे त्यांचा आर्थिक स्तर वगैरे जरी उंचावला असेल तरी सामाजिक स्तर अजूनही यांच्या नजरेतून. बरं. अर्थात आता पुढचा प्रश्न हा आहे, जसं तुम्ही सांगितलं की सरन्यायाधीशांनी कुठलंही गैरवक्तव्य केलेलं नव्हतं, परंतु ते जे काही त्या दिवशी जे काही घडलं आणि त्यांचे जे काही शब्द बाहेर पडलेले होते त्यामध्ये अर्थात की म्हणजे सरन्यायाधीश जेव्हा आपण बनतो किंवा कोणी कुठल्याही मोठ्या पदावरती जेव्हा जातो तेव्हा हे काम माझं नाही हे सांगून ती याचिका फेटाळून लावून सोडून देऊ शकत होते. परंतु तरी सुद्धा त्यांच्या तोंडातून हे वक्तव्य आलं. अर्थात आमच्या मते कुठल्याही गोष्टीचा एक्स्ट्रीमिस्ट जो असतो, कुठल्याही विचारांचा, तो तसा घातकच असतो. कुठल्याही विचारांचा असो, तो या बाजूचा असो की त्या बाजूचा असो. मग सरन्यायाधीशांच्या तोंडातून हे जे वक्तव्य बाहेर पडलं, अनाहूतपणे पडलं असेल, काही द्वेषातून पडलं असेल, जे काही असेल ते त्यांना माहिती की ते का पडलं. त्यांच्या तोंडून हे वक्तव्य बाहेर पडणं कुठेतरी चुकीचं होतं. कारण जर समजा एखाद्या देशामध्ये सगळ्याच धर्मांना आपापली मान्यता आहे, बरोबर ना, आपल्याला संविधान प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य देते, इथपर्यंतच काय प्रचाराचंही स्वातंत्र्य देते. आणि जर हा व्यक्ती म्हणतोय की मी सगळ्या विभागांकडे जाऊन आलो, मला न्याय मिळाला नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे, आणि त्यावेळेस जर ते त्यांच्या अखत्यारीत नाहीये तर ते डिसमिस करून सोडून देऊ शकत होते. त्यांच्या तोंडातून हे वक्तव्य बाहेर पडलं, हा कुठेतरी एक पूर्वग्रह किंवा ज्या विचारातून ते आलेत त्याचा परिणाम असा नाही वाटत तुम्हाला? मला अजिबात वाटत नाही. त्यांचं जे वक्तव्य आहे ना ते असं आहे की तुम्हाला जर तिकडे जाऊन ज्यांच्या अधिकारात आहे पुरातत्व विभाग आणि सरकार, त्यांच्याकडे जाऊन करायचंच नसेल तर मग तुमच्या विष्णू भगवानला प्रार्थना करा. ही मुद्दाम खोडसाळपणा नाहीये. तुम्हाला तिकडे करायचंय ना, तुम्हाला ते नाही करायचं, तुम्हाला आमच्याकडे यायचंय. मग त्यांच्याकडे जाऊन आल्यावरच यांच्याकडे आलेले होते, नाही केलंय. तुम्ही तुमच्या विष्णू भगवानला प्रार्थना करा. याच्यात खोडसाळपणा असं मला अजिबात वाटत नाही. नाही, प्रार्थना करा हा शब्द नव्हता, प्रार्थना करा असा शब्द ट्विट केलाय, त्याचा विपर्यास केला जातो. तुम्ही तुमच्या सांगा नाही म्हटलंय त्यांनी, तुमच्या विष्णू भगवानला जाऊन प्रार्थना करा. हे खोडसाळपणे नाही आलेलं. तुम्ही जर तिकडे जाऊन करणार, तुम्हाला जिथे मागायचंय ना, तुम्हाला नोकरी जिथे मागायची आहे ना सरकारला आणि संस्थेला, तिथं न करता तुम्ही जर न्यायालयात गेले तर समोरचा न्यायाधीश काय सांगणार आहे तुम्हाला? नाही, पण जर समजा एखादी गोष्ट होत नाही किंवा ती शक्य नाही असं असताना एखाद्या व्यक्तीला असं बोलणे, याला खोडसाळपणा कसं नाही म्हणता येणार? खोडसाळपणा असणं. जर तो व्यक्ती दलित आहे, बरोबर आहे की नाही? नाही, मला काय म्हणायचं, तुम्ही जो म्हणताय की नाही, तो व्यक्ती मागासवर्गीय आहे. मागासवर्गीय आहे, हा, त्यांनीच सांगितलेलं आहे मी मागासवर्गीय आहे. हा, मग ते जर मागासवर्गीय असतील, ते असू शकतो असं म्हटलेलं आहे, तर मग आजही त्यांना जे राम मंदिर झालंय, मोदी किंवा मोहन भागवत तिथे प्राणप्रतिष्ठेसाठी गेलेले होते किंवा पुजारी तिथं बसलेले आहेत,
तर मग आता यांना तिथे जाऊन पूजा करता येईल का? किंवा ज्या विष्णू भगवानचं मंदिर तिथे होईल तिथे यांना पूजा करण्याचा अधिकार प्राप्त होईल का? ते अर्थात पूजा तर करूच शकतात ना. अधिकार तर संविधानाने दिलेला आहे ना. चौथऱ्यावर जाता येणार नाही असं रामनाथ कोविंदला सांगितलं गेलंय राष्ट्रपती असताना. नाही, पण त्याच्या विरुद्ध तर म्हणजे कायद्याच्या द्वारे दाद मागू शकता ना. या देशात राष्ट्रपतीला तुम्हाला रोखलं जातंय. तुम्ही राष्ट्रपती आहात ते महत्वाचं नाही, तुम्हाला गाभाऱ्यात नाही येता येणार आहे. हे झालंय या देशात. हो, झालेलं आहे. हा, मग यांना तिथे जाऊ दिलं जाईल का? आणि मग यांचा खटाटोप कशासाठी चाललाय? नाही, ते काही असो, तो व्यक्ती. आणि मुद्दा असा आहे, हे बघा, मला पूजा करू देणार नाही, मला माझा वेगळा भाग, पण मला ते मंदिर पाहिजे. पण माझं म्हणणं आहे, मला तुमचा राग आला तर मी तुम्हाला सांगू शकतो हा मला राग आला, हे तुम्ही चुकीचं केलंय, यानंतर असं होणं अपेक्षित नाहीये. किंवा मी तुमच्याशी मौन करू शकतो, किंवा मी तुमच्या विरोधात कायदेशीर दाद मागू शकतो. याचा अर्थ मी तुम्हाला बूट फेकून मारायचं नाही. बूट फेकून मारणं हे तर चुकच. माझं काय म्हणणं आहे, ती जी रिएक्शन आहे, बूट फेकून मारणं, त्या रिएक्शनच्या पाठीमागचा उद्देश फार मोठा आहे. नाही, अर्थात त्यांनी जे केलेलं कृत्य, ठीक आहे. माझं म्हणणं आहे एखाद्या वेळी त्यांना न्यायाधीशाचा राग यायला असेल, येऊ द्या. म्हणून तुम्ही न्यायाधीशावर आणि भर कोर्टात बूट फेकणार आहात. कदाचित त्याच्या हातात बंदूक असते तर मग वकिलांना तुम्ही चेक नाही करत तिथे आज जाताना, बंदूक असती तर. म्हणजे गोडसेने जे केलं ते घडलं नसतं, किंवा अजून काही वाईट घडलं नसतं. म्हणजे ही तुम्ही या पद्धतीने उत्तर देणार आहात. म्हणजे तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, ठीक आहे, हरकत नाही, होऊ शकतं अनेक गोष्टींमध्ये. म्हणून ही रिएक्शन, याचा अर्थ तुम्हाला कायदेशीर दाद नव्हती मागायची, तुम्हाला अपमान करायचा होता, आणि ते मागासवर्गीय म्हणून करायचं होतं, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. बरं, अर्थात म्हणजे याचा अर्थ की दोघांचीही काही ना काही प्रमाणामध्ये चूक आहे. बरं, जर समजा सरन्यायाधीशांकडून हे चुकलेलं असेल आणि खरंच धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील, मला एक सांगा, भूषण गवईच्या ठिकाणी जर समजा दुसऱ्या जातीचे, वरिष्ठ जातीचे न्यायाधीश असते, काय झालं असतं देशात? अर्थात त्या विरुद्ध प्रतिक्रिया त्या विरुद्ध नाहीये तिथे त्याची व्यवस्था परत तुरुंगातून बाहेर नाहीच येणार याची झाली असती. हो, अर्थात झाली असती की नाही? तसं झालं का? भारताच्या प्राईम मिनिस्टरला संध्याकाळी दुपारी घडलेल्या घटनेचा रात्री 8 वाजता ट्विट करून निषेध करायचा आहे. सरन्यायाधीशावर घडलेल्या घटनेचा अमित शहाने केलाच नाही. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? म्हणजे हे सगळं ठरवून चाललंय की तुम्ही सरन्यायाधीश व्हा, अजून कोणी व्हा, चालवणारे आम्ही आहेत, आम्ही करू तेच होणार आहे, तुम्ही काहीच नाही करू शकणार. हा एक मेसेज द्यायचा आहे, लक्षात घ्या. अर्थात सरन्यायाधीशांसाठी वेगळे कायदे असतात का? पदासाठी असतात. पदासाठी हो, पदासाठी नक्की वेगळे कायदे असतात. त्या पदावर ते व्यक्तीसाठी नसतातच. जेव्हा एखादा व्यक्ती राष्ट्रपती होतो, सरन्यायाधीश होतो ना, त्यावेळी एक प्रोटोकॉल तयार होतो आणि त्या प्रोटोकॉल नुसार सगळं चाललेलं असतं. म्हणजे तुम्ही राष्ट्रपतीला बोलवलं तर राष्ट्रपतीच्या स्टेजवर तुम्हाला राष्ट्रपतीला क्रॉस सुद्धा नाही करता येत. हा प्रोटोकॉल आहे, त्या पदाचा प्रोटोकॉल, त्या व्यक्तीचा आहे, आणि तो पदाचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यानंतर महाराष्ट्रात आले, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला मनाची जनाची वाटायला पाहिजे होती. प्रोटोकॉल आहे, मुख्यमंत्र्यांनी जाऊन रिशो केलं पाहिजे. अरे सरन्यायाधीश देशाचे नाही, आणि आपल्या राज्याचा सन्मानही आहे. तुम्हाला वाटत नाही? याचा अर्थ काय? तुमचा हेतू प्रामाणिक नाहीये, तुमचा हेतूच दूषित आहे ना. मग हे तर आपण समजून घेत, हे वास्तव आहे, सत्य समजून घेतलं पाहिजे की नाही. उलट महाराष्ट्राचा व्यक्ती सरन्यायाधीश होतो ना, तर गर्व वाटला पाहिजे. सरन्यायाधीशांनी यांच्या विरुद्धच्या सगळ्या केसेस पटपट मोकळ्या करायला पाहिजे आता, असं जर असेल तर. नाही, ती एक सिस्टीम आहे, म्हणजे क्रम आहे त्याचा. त्यांनी जर अशा केसेस काढल्या तर त्यांनी हेतू पुरस्कार केला असंच होईल ना, म्हणजे त्यांचा हेतू वाईट असं होईल ना, असं नाहीये. अर्थात एकूणच आपण ही जी चर्चा केली, या चर्चेमध्ये अर्थात ॲडव्होकेट राकेश किशोर जे सांगतात हे त्यांची जी स्वतःचा जो एक हायपोथिसिस आहे, एक स्टोरी आहे, ती त्यांनी बनवली की असं असं सगळं घडलेलं आहे. अर्थात जर सरळ जर देवाचा कुठलाही अपमान जर सरन्यायाधीशांकडून झाला असेल तर तो चूकच,
परंतु त्याबद्दल ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली ही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चूक ठरते. कारण या देशामध्ये जसं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच या देशामध्ये या देशाच्या सर्वोच्च पदावरती बसणाऱ्या व्यक्तीचं आणि त्या पदाचा सन्मान ठेवणे हे सुद्धा एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य बनतं. आणि तिथे हे राकेश किशोर जे आहेत ते चुकलेत. अर्थात येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दल अजून चर्चा होत राहतील, परंतु संविधानाच्या चष्म्यातून जर आपण बघितलं तर कुठेतरी अजूनही एक सामाजिक स्तरामधलं जे अंतर जे आहे कुठेतरी ते अंतर अशा घटनेतून वाढवण्याचा प्रयत्न होतोय, ते कमी करण्याऐवजी. आणि यासाठी कुठल्या तरी प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये अर्थात ॲक्टिव्ह आहेत आणि त्या त्यांचं काम करतायत. परंतु जोपर्यंत एक भारतीय म्हणून आपण सजग राहणार नाही, जोपर्यंत आपण अशा गोष्टींना संविधानाच्या नजरेतून बघणार नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये शांतता प्रस्थापित होणं सध्या तरी शक्य नाही. असंच एकूण या सगळ्या चर्चेचा आपण सारांश म्हणू शकतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि अजूनही आपण आमच्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.